सर्वात आधी तुम्ही कॅमेरा जेव्हा माउंट करता त्याच्या आधी तुम्हाला जे ॲक्सेसरी याच्यासोबत लावायची आहे ती आधी लावायची. नंतर हा बॅलन्स झाल्यावरती वायर लावतो, फिल्टर लावतो असं कधीच करायचं नाही, ठीक आहे. किंवा हे स्क्रीन काढून मी बाहेर नंतर करेल ते पण नाही करायचं. आधीच बॅलन्स करायचं. बॅलन्स करायच्या आधी, माउंट करायच्या आधी सगळं लावून घ्यायचं. माउंट झाला आधी कुठला ॲक्सेस आपण बॅलन्स करतो, केला. आता मी ओपन करतो. आता याला कसं चेक करायचं सांगितलं होतं मी, असं उचलायचं आणि याला थोडंसं टिल्ट करायचं. हा कुठल्या साईडला झुलतोय का ते बघायचं, झुलतोय का नाही. जर हा झुलत असेल, याचा वेट जर एका साईडला जात असेल तर तुम्ही याला समोर मागे करून ऍडजस्ट करू शकता, ठीक आहे. तसं बॅलन्स करायचं. मग याला मी याला अनलॉक केलं, याला अनलॉक केलं, यालाही अनलॉक केलं आणि मग गिम्बल ऑन करायचं, ठीक आहे. आणि हा गिम्बल असा होता, ठीक आहे. ह्या वरचा जो हे होता ना असा होता, तू तसंच ऑन केला, ठीक आहे. बेसिक तुमच्या डोक्यात एक काहीतरी आयडिया पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की मला कपलचा एक वॉक पाहिजे, ठीक आहे. दॅट्स तो पाहिजेच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे सोलो शॉट्स पाहिजे, ठीक आहे. ऑलवेज काउंट करायचं की तुम्हाला सोलो शॉट तुम्हाला असलेच पाहिजे आणि कपल शॉट पण असले पाहिजे. आणि असं नाही की ग्रूमचा घेतलं, अरे ब्राईड चांगली दिसते ब्राईडचं घेऊन घे, ग्रूमचं सोडून दे, त्याला वाळीत नाही टाकायचं, ठीक आहे. आणि बॅकग्राऊंडचा एक्सपोजर चेंज नका करू. माझं एक्सपोजर डार्क दिसत असेल तर दिसू देत, ठीक आहे. आता मी रिफ्लेक्टर फील करतो, तिथे उभा राहा बेटा यांच्या मागे, ओके. ही लाईट जी आहे ते त्या रिफ्लेक्टर वरती घे, जी माझ्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट झाली पाहिजे. वाढली बरोबर. आता मी व्यवस्थित दिसतो. सो एक रिफ्लेक्टरच्या बेसिस वरती कपल किती व्यवस्थित दिसेल, म्हणजे मागचे एक्सपोजर पण नाही उडालं आणि मी सुद्धा डिटेल दिसतोय, ठीक आहे. तुला दिसतोय मी अजूनही डार्क आहे. मग थोडस पुढे ये बेटा, हार्ड कर, चेक कर, बरोबर. आता हे त्याला नाही समजणार बरं काय, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ठीक आहे. तर असं ये ओम बेटा इथे, तू या साईडने, ओम या साईडने पकडू दे, हा ओके. आता एखादा कपल शॉट आहे की ते दोघे जण हातात हात घालून जवळ येत आहेत, ओके. लाईट घ्या त्याच्यावरती, लाईट घ्या, ठीक आहे. त्यांच्या समोर जरी असेल पण माझ्या चेहऱ्यावरती लाईट पडली पाहिजे, किंवा मला माझ्या चेहऱ्यावर लाईट येईल इतक्या जवळ स्वतःचं फ्रेम किंवा कंपोजिशन सेट करायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानुसार समोरच्या सब्जेक्टला काय द्यायची, पोझिशन द्यायची, काय लक्षात.